व्हिडिओ क्रमांक सो वेलकम बॅक टू दिस चॅनल. अँड मी आता एक खूप सुंदर ठिकाणी आहे हायवेवर. वातावरण खूप सुंदर आहे. सो आय थॉट की गाडी थोडी साईडला घेऊन व्हिडिओ काढावा. मूड पण छान वाटलेला. सो आय जस्ट शो यू गाईज वेअर आय एम राईट नाव. You guys can see this. आपल्या चॅनलची गाडी सुरू झालेली आहे अँड सेकंड व्हिडिओ आहे हा. आय एम रिअली हॅपी दॅट पहिल्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज म्हणता येणार नाही, बट 7 or 8 व्ह्यूज आहेत. बट इट्स ओके. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण काहीतरी स्टार्ट केलं आहे अँड ह्या चॅनलची गाडी परत सुरू केलेली आहे. सो व्हिडिओज तर येत राहतील. And whenever we start something new, you know, there is always speculations in our mind की बाई लोक काय बोलतील, फ्रेंड्स काय बोलणार, कलिग्स काय बोलणार, आपले पार्टनर जे असतील ते काय बोलतील, ते कसं घेतील. काही लोक खिल्ली उडवतात, काही लोक वेगळ्या अर्थाने काय पण बोलून जातात. सो इट्स ओके. लाईक जेव्हा पण कुठली गोष्ट नवीन आपण सुरू करतो तेव्हा हे असे गोष्टी येतातच. मला असं वाटतं की हा पॅटर्न सगळ्या गोष्टीमध्ये आहे. Whenever we start something new, there is always this pattern that how people react in a very different way. आणि ह्याच्यामुळे आपण कुठली गोष्ट नवीन करायला स्टॉप केली नाही पाहिजे. यू शुड ऑलवेज डू अ लॉट ऑफ थिंग्स विच मेक अस फील हॅपी. हे सॉरी ऊन खूप जास्त आहे बाहेर, तर गाडीत येऊन बसलो. आधीच करपलेलं आहे. उन्हामुळे अजून करपलो की मग झाले माझ्या लग्नाचे वांदे. एनिवेज, तर मी हे बोलत होतो की आपण जेव्हा पण कुठली नवीन गोष्ट करतो आपल्या डोक्यामध्ये बरेच काही काही स्पेक्युलेशन असतात की लाईक लोक कसे रिॲक्ट करतील, आपण ती पुढे गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकू का, तो त्या पूर्ण ती जे काही नवीन गोष्ट असेल त्याचा फ्लो कसा असेल. आपण हे काय करतो की बरेच काही काही गोष्टी प्लॅनिंग करतो आणि प्लॅनिंगमुळे काय होतं की इनिशियली जी काही गोष्ट आपण स्टार्ट केलेली असते ती खूप अशी ओव्हरवेल्मिंग वाटते अँड देन आपण विचारच करत बसतो आणि आपण ते स्टार्ट करत नाही. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की व्हेनेवर यू आर स्टार्टिंग समथिंग न्यू यू शुड फॉरगेट अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स. कुठल्या पण गोष्टी तो आपण सुरू करतो त्याचा एक पॅटर्न हा असतोच की तुम्ही एक नवीन गोष्ट असते ती तुम्ही करता सुरू आणि त्याच्यामध्ये तुम्ही बरेच गोष्टी विचार करता की बाबा ही अशी असेल, तशी असेल किंवा ह्याच्यावर तसा रिस्पॉन्स मिळेल का जर जी गोष्ट खूप जास्त वेगळी करताय तुम्ही काही. अँड युजली काय होतं की वेनेवर यू आर डुईंग समथिंग आउट ऑफ द क्राऊड. फॉर एक्झाम्पल, तुमच्या क्राऊडमध्ये तुमच्या सर्कलमध्ये 10 लोक आहेत अँड 10 लोकांपैकी तुम्ही काहीतरी गोष्ट वेगळी करता, तर त्यातले 4-5 लोक तुमची खिल्ली उडवतील. त्यातले एखादा व्यक्ती असे असेल जो तुम्हाला सपोर्ट करेल आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही एक व्यक्ती सोडून बाकीच्या लोकांना बघता अँड देन यू फील की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स लो होऊन जातो. बिकॉज ते लोक काहीतरी वेगळं करत नाही आहेत आणि तुम्ही काहीतरी वेगळं करताय, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मे बी त्यांना असं वाटत असेल किंवा मे बी ते असं असतं की लाईक दे डोंट वॉन्ट ऑर दे फील समथिंग डिफरंट अँड त्याचा डिफरन्स मे बी खिल्ली उडवण्यात जातो किंवा बरेच काही अशा गोष्टी होतात. मे बी ते तुम्हाला डिस्करेज करतात किंवा एनकरेज पण करतात काही लोक. बट मेनली आपलं काय होतं, आपलं माइंड नेगेटिव्ह गोष्टींकडे जास्त आपण वळतो. आपल्याला ते काही गोष्टी अफेक्ट होतात. कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिलं तर आपण स्माईल करतो, पण कोणी आपल्याला काही वाईट बोललं तर आपण थोडंसं रिॲक्ट होतो आतल्या आतून. सो मला असं वाटतं जेव्हा पण आपण काही नवीन गोष्ट सुरू करतो यू शुड नॉट थिंक अबाउट ऑल दीज थिंग्स. यू शुड फोकस ऑन हाऊ आर यू गोइंग टू डू दॅट फर्स्ट स्टेप अँड एव्हरी सिंगल डे 1%नी ती गोष्ट आपण बेटर करत जायची. त्यामुळे काल जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आय थॉट की वाय नॉट डू सम कलर ग्रेडिंग इन दिस व्हिडिओ. सो लाईक बरेच काही काही गोष्टी आपण इम्प्रूव्ह करायचे, एक 1% आपण इम्प्रूव्ह करत जायचं. सो एक पुस्तक पण आहे, त्याचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. जमलं तर प्लीज वाचा. त्या पुस्तकामध्ये पण हेच दिलं की एव्हरी सिंगल डे तुम्ही एखादी गोष्ट करताय तर त्याला कन्सिस्टंट हॅबिटमध्ये आणायला थोडा वेळ जातो, पण ती कशी आणता येईल इज दॅट यू हॅव टू फोकस ऑन वर्किंग ऑन इट एव्हरी सिंगल डे. थोडं 1% बेटर करत जायचं त्याला.
सो माझा हेतू पण असाच आहे आता, लाईक वॉट एव्हर आय हॅव रेड आय एम गोइंग टू अप्लाय दिस ऑन माय चॅनल अँड लेट सी हाऊ इट गोज. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जो आपला निश होता तो डिसाइडेड नव्हता, बट हळूहळू आय थॉट की लेट्स मेक दिस निश नाव लिटिल नॅरोड, की म्हणजे मला काही गोष्टी आवडतात, दॅट इज मला पुस्तकं वाचायला आवडतात. बरेच लोक आपल्यामध्ये आहेत जे पुस्तकं वाचत नाही आणि इट्स ओके, काही लोकांना नाही आवडत, पण पुस्तकांमुळे आपली लाईफ, एव्हरीडे लाईफ, आपली एव्हरीडे प्रोडक्टिव्हिटी 1% इम्प्रूव्ह होऊ शकते. अँड इफ ॲट ऑल तुम्ही पुस्तकं वाचत नसाल तर इट्स ओके, बट मला असं वाटतं की ह्या चॅनल थ्रू आय वॉन्ट टू ब्रिंग वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड फ्रॉम बुक्स अँड ऑल्सो रिकमेंड बुक्स टू यू गाईज, सो दॅट तुमच्या पण लाईफमध्ये काही गोष्टी इम्प्रूव्ह होतील जे माझ्यामध्ये इम्प्रूव्ह झाल्या. मी काय असं काही मोठा व्यक्ती वगैरे नाही, साधा आपण माणूस आहे, साधी गाडी आहे, साधं घर आहे, पण एव्हरी सिंगल डे मी ट्राय करतो की लाईफमध्ये काही ना काहीतरी छोटे छोटे गोष्टी इम्प्रूव्ह करायचे. म्हणजे सो सेकंड व्हिडिओ आय जस्ट वॉन्ट टू से की इफ ॲट ऑल यू वॉन्ट टू डू समथिंग गुड ऑर यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट इन युअर लाईफ, सो पहिले तर मनातले जे काही गोष्टी आहेत ते काढा साईडला. एव्हरी सिंगल डे असं फोकस करा की ही गोष्ट थोडी थोडी आपण 1%नी इम्प्रूव्ह करायची. 1% इम्प्रूव्ह केली की मे बी एक कंपाऊंडिंग होऊन जाते. त्या कंपाऊंडिंगली ती गोष्ट तुम्हाला कळेल की आपण खूप जास्त बेटर झालो त्या गोष्टीमध्ये. अँड अशीच हीच एक माइंडसेट तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये पण लावू शकता. सो डिटेलमध्ये जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, ज्याच्याबद्दल म्हणजे मी सांगत होतो, तर हे डिटेलमध्ये पण आपण बोलूया कदाचित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मे बी आय विल प्रिपेअर समथिंग बेटर ऑन इट अँड देन आय कॅन शेअर इट टू यू गाईज. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप इट ॲडेड सम व्हॅल्यू. अँड जर व्हॅल्यू ॲड झाली नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. दिस इज जस्ट माय स्टार्ट अँड आय वॉन्ट टू ग्रो दिस चॅनल इफ ॲट ऑल एनी वन इज वॉचिंग. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.